खरेदी केली लग्नानंतर फर्स्ट टाइम गेली डीमार्ट. ॲक्च्युली डीमार्ट सुपर मार्ट सर्व असंच आहे, सर्व पॅकिंगच आहे जास्तीत जास्त इथं. पण जसं आपलं घरचं नमस्कार मित्रांनो, तर मजेत असणार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ बाहेरवर आधारित आहे, कारण बऱ्याच जणांचं कमेंट होतं की तुम्ही व्हिडिओ नुसते घरचे दाखवता, किचनमधले दाखवता. त्याच्या हिशोबाने आज कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्याच्यावरच व्हिडिओ आधारित राहणार आहे. इकडे आई पण आहे. नमस्कार ग. नमस्कार. आणि हे आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. मग जायचं आहे फिरायला नाही म्हणतायत, पण काहीतरी खरेदी करायला जायचं आहे. कारण प्रत्येक घरी असतेच घरगुती जी आहे खरेदी वगैरे, त्याच्या हिशोबानं. आणखी इकडे राधिका पण आहे. हो का? आणखी आईची डाळ वगैरे का यादी केली का? तर सर्वात महत्वाचं आणायचं आम्हाला पहिले घरी किराणा. कारण आठवड्याचा महिन्याचा किराणा असते ना, ते भरावं लागते. त्यानंतर आणखी राशन वगैरे राहते. तर राशन कधी राहते कधी नाही राहत. तर आता कमी झालेलं आहे. जसं राशन होतं ते बंद झालेलं आहे आईचं नावावरचं. असं त्यासाठी बाहेर जाणार आम्ही मार्केटमध्ये आज. आणखी आईची डाळ पण करून चालू होती इकडं. तुरीची डाळ ना चांगली लागते म्हणतात, घरची डाळ. तुम्ही पाहिलं असेल आपल्या घरी, इकडं आईनं केलेलंच आहे घरी डाळ. आणि इकडे आता आईचं पण चालू होतं तुरीची डाळ वगैरे करणं. तर बाहेर ते उखड वगैरे असते, तर उखड्यातनी काढणं चालू होतं. असं असं आहे सध्या. झाली का तयारी? आणखी काय काय करायचं आहे मग खरेदी? देवानाचा गोरखनाथ सोनाला जवळ चांदी सोन्याचं काहीतरी भांडे पण बनवायचं आहे. नवशेरे नारळ शेंदूर. आणि ते लग्नाच्या वेळेस असतात ना ते देव पण खरेदी करणं, त्यावेळेस म्हणतात थोडस. तर कुणातले कुणाच्या घरी असले घरचे ते चालत होते, त्याच्यामुळे केले नव्हते. पण आता थोडंसं राहिलं होतं देव वगैरे करायचं, त्याचं पण चालू आहे देव करायचं लग्नासाठी. आणि इकडे यादी काय काय केलं आणखी, हे पूर्ण लिस्ट तयार केलेली आहे. इकडं लिस्ट काही सध्या वाचायला नाही परत, पण बरंचसं काही लिहिलेलं असेल त्यामध्ये. किराणा आहे, आणखी बस, आणखी सामान पण आहे. चला निघायचं आहे आम्हाला, उशीर होणार आणि ऊन पण खूप आहे बाहेर. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल सकाळी, कारण आमचं चालू होतं खरेदी वगैरे करायचं. तर तिथंच आपण गेलेलो होतं ऑलरेडी. पहिले गेलो आतमध्ये, ते चांदीचे शिक्के जे होते म्हणजेच देव करायचे होते सोन्याचे. ॲक्च्युली त्यानं म्हटलं हां चांदीचे सॉरी, तर ते शिक्के वगैरे करायचे होते, पण तसं काही झालं नाही. कारण ते काय होतं, नाही सोन्याचं जे कॉईन वगैरे असतात ते होते शिक्के चांदीचे, पण तिथं साचा नव्हता त्याच्याविषयी. ज्यादा वेगवेगळे देव आहे खूप सारे, आणि आपल्याला कुळदेवतापैकी एक देव पाहिजे असते, जसं देवघरात नाही ठेवायला, तेच करायचं होतं. आणि विशेष म्हणजे आणखी एक रस होतं सामान वगैरे घ्यायचं, ते पण राहिलं तिकडं. आणि खरेदी किराणा, घर किराणा वगैरे राहते ना त्यामध्येच. तर सुपर मार्ट आहे इथलं, सुपर शॉपिंग कारंजामधलं. मस्त आहे मस्तपैकी. आणि तिकडे सगळं चालू आहे, थोडंसं खरेदी वगैरे घ्यायचं आहे, खूप सारं आहे त्यामध्ये. असं आहे सुपर मार्ट. सर्व असंच आहे, सर्व पॅकिंगच आहे जास्तीत जास्त इथं. पण जसं आपलं घरचं आपण जे म्हणतो पुड्या वगैरे बांधून, तसं नाही. आलू जे जे आहे सर्व काही आहे, सर्व असं दिसत असेल. पॅकिंग पाकिटं घ्या, काही पण पाकिटात पॅकिंग. सुपर मार्ट म्हटलं असं असतं. इकडे विचारतच पडेल काय घ्यायचं काय नाही. लक्ष्मीनारायण भाकरवडी जे काय असेल ते कुठलं घ्यायचं घ्या. आणखी बरंचसं घ्यायचं आहे त्यामध्ये. आणखी काय काही आणखी लागेल असं दुपारच्या टायमात चटपटी. तर मित्रांनो असं आहे,
कंटिन्यू चालू आहे इकडं. ह्याला काय आलं आणि घेतणं काय चालू आहे. फक्त थोडंसं सामान घ्यायचं होतं, त्यामध्ये खूप सारं चालू आहे. आणि असं त्यामध्ये जर पाहिलं तर भरपूर आहे. जेवढं बघितलं तेवढं कमी आहे. प्रत्येक ठिकाणचं जे आहे व्यवस्थित सांगितलं. आणि इकडं नवीनमध्ये आलेलं आहे मार्केटमध्ये चियाचा जर केला तर भरपूर वापरायचा, खूप सारा आहे, प्रोटीनयुक्त आहे. ॲक्च्युली आता आजपर्यंत जे आहे याचं पीक वगैरे नव्हतं इकडं चियाचं पीक, पण आता आलेलं आहे नवीन. आणि हे जे आपलं फालुदा असते, आईस्क्रीम असते, त्यामुळे चांगल्या प्रकारचं वापरतात. आणि एक भिजवल्यानंतर सॉफ्ट आणि नरम राहते. त्यामुळे एक खाला मलाईदार म्हणून पण आहे, चविष्टदार. दिसायला जर बारीक असलं याचं खूप सारं आहे. आणि हे पाण्यामध्ये जसं भिजू घालून त्यानंतर पण खाऊ घालतात आहे ना. पहिले भिजू घालायचं, त्याच्यानंतर सकाळी नाश्त्याला जसं की घुगऱ्या वगैरे भिजू घालतो आपण, त्याच्यानंतर खातो. तसं एक प्रकारचं आहे. आता खूप सारं याचं तेवढंच काही जास्त माहिती नाही आपल्याला. जेवढं तेवढं सांगितलं, पण नवीनच आलेलं आहे आपल्या इकडे. त्याच्या आधी नव्हतं. चिया फ्रूट म्हणून आहे, प्रोटीनयुक्त राहते, चांगलं आहे. आज बघणार आम्ही, घ्यायचं का ते पाहणार आहे घेऊन, त्याच्यावर सांगणार आहे तुम्हाला. तर नवीनच आलेलं आहे मार्केटमध्ये आपल्या इकडं. आजपर्यंत जास्त पीक पण होते याचं. काही दिवसात येऊ शकते आपल्या शेतामध्ये पण हे, किंवा आपण दाखवणार चिया काय तर. उभे आता आणखी बरंचसं चालू आहे सामान वगैरे घ्यायचं. आणि विशेष म्हणजे ड्रायफ्रूटमध्ये जास्त ठेवलेलं आहे, कारण याचं खूप सारा वापर आहे. भिजू घालून जास्त करतात नाश्त्याला. आणि जे राहिलं खरेदी करायचं ते राहिलं, बाकीचंच खरेदी करत बसलो. कारण कसं असते, थोड्याशा वस्तूसाठी सुपर मार्टमध्ये ते माणूस किंवा चला बघूया काहीतरी घेऊया, पण थोड्याशा गोष्टीसाठी जवळपास बिल आलेलं आहे आपल्याला. 1000 रुपयाचं जवळपास बिल निघालेलं. घ्यायचं होतं थोडंसं आणि बिल निघालं खूप सारं आहे ना. चला आता आणखी बरंचसं राहिलेलं, तरी आपण जे घ्यायचं होतं ते विसरलेलं आहे. काय घ्यायचं होतं? आईनं आईस्क्रीम तर सापडलंच नाही. पावडर पाहिजे होतं, पावडर काही सापडलं नाही. आणि आईनं सांगितलं होतं आपल्याला शेले आणि विसरलो का, ते विसरून गेलेलं आहे. तरी आता त्याचं वेळ येणार आहे, ते आहे हनुमान जयंतीच्या दिवशी. त्याच्यामुळे ते सध्या काही घेणं नाही होणार. आणि वेळ आलेला 1-2 दिवस वेळेवरती घेतलं तरी चालेल ते. चला आता घरी जायचं आहे, कारण खूप उशीर झालेला आहे. शेवटी अंधार पडला. पहिल्यांदा आली का? याच्या आधी कधी जे आहे मार्केटमध्ये कधीच आलं नाही. पहिल्यांदा लग्नापासून आता 9 महिने झालेले आहे. हां, फर्स्ट आहे. आणखी बस का? ठीक आहे. तर असं आहे मित्रांनो, आत्ताच आम्ही आलेलं मार्केटमधून. आणि इकडे देऊचं आणि श्लोकचं पानं पण चालू झालेलं आहे. की काय आणलं, काय बघत आहे देऊ, काय दिसत आहे तिथनी? अरे वा वा, कारण माहिती आहे का, इथे खायचं सामान आहे सर्व. कारण त्याला खायचं सामान दिसत आहे ना. काय ते भांडण नाही करू, ते भेटून जाईल सर्वाला. हे बाय, असं आहे लेकराचं आल्याबरोबर. हा देऊ, हे आपण खाऊ. हा काकोल दिसून नाही येतलं. तर असं आहे, कारण मुलं पहिले आलेले आहे. ऍक्च्युली किराणा घ्यायचं जागेवर राहिलं, किराणा आणि सुपर मार्टमध्ये गेलो. आणि पहिले आल्याबरोबर चालू झालं देवचं इकडं, की बा काय आणलं काय नाही. स्लो पण आहे पायी आहे. तर असं आहे, लहान मुलांचं काय सांगावं, त्याला आल्याबरोबर त्याचं ते चालू झालेलं काय. लहान मुलांना रोखू पण नाही शकत, कारण खायचं सामान आहे ते. कसं त्यांना हे करणार. नाही राधिका पण काही बोलत नाही त्याला. काय तर म्हणायचं त्याला, व्यवस्थित काढून द्यायचं. कारण इकडं तर मला तर खूप थकलेलं आहे ना. काय झालं, काय झालं तुला? काय होणार आहे, खरेदी केली, इकडे तिकडे फिरून हे होतं ना जरासं. तरी खरेदी केली लग्नानंतर फर्स्ट टाइम गेली डीमार्ट. का ऊन लागलं का तुला? मला वाटत मला ऊन लागल्या आणि मग आणखी थकवा वाटत आहे. पण काहीतरी विसरले तू आणायचं. आईनं काय सांगितलं होतं?
हा शेले दुपट्टा हे बाय चोर, कालचा चोर आज दाखवत आहे काय घेतला म्हणून मी. हा काय आहे ते? काय सांग बरं. हम्म हा. मग काय राहिलं विसरलं? शेले दुपट्टा आणायचे ना. आई बोलणार नाही का आता? मग आता वेळ आपण उशीर असते गेलो. मग आता उद्या आणायचे ना. उद्या आणावं लागेल. उद्या नाही तर परवा. ठीक आहे का, वेळ आहे त्याला आणखी. वेळ कारण तुम्हाला माहिती आहे शेले कधी कबूल केले होते का? ते सोगन पाहिलं होतं. हा, आईच्या पायासाठी सगून वगैरे पाहिलं होतं. बऱ्याच जण कमेंट पण केली होती. किंवा तसं काही नसते, देवाचं दवाखाना करायला लागते. पण एक आपण म्हटलं होतं की देवाचं पण असते थोडंसं, मग देवाकडे गेलतो आपण. आजीनं बघितलं तर त्यासाठी. पण लग्नानंतर पहिल्यांदा राधिका जी आहे ती मार्केटला आली होती. आणखी त्यामध्ये बरंचसं होतं, खूप सारं. आणखी इकडे चालूच राहणार आहे लहान मुलाचं. मग आई कुठे गेलेली आहे? मंदिरात गेली का? चला मित्रांनो, असं आहे आता चालूच राहणार आहे व्हिडिओमध्ये. नेहमी येता जाता आपलं असं काही व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.